नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी झालेल्या पेपर 2 मधील समाजशास्त्र या पेपरमधील समाजशास्त्र विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 120 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 121, फिल्म उद्योग म्हणजे चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवस्थेत अभ्यासला जातो ते सांगा। पर्याय आहे प्राथमिक श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, द्वितीय श्रेणी। प्रश्न क्रमांक 122, सरळ निर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते? पर्याय आहेत ऑप्शन क्रमांक 2 या चिन्हाद्वारे अभ्यासली जातात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 123, रिकामी जागा हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते। पर्याय आहेत कोरडे, उष्ण, थंड आणि उपदार। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 124, उष्णता व बाष्प यांचे वहन करणाऱ्या हवामानातील रिकामी जागा घटक महत्त्वाचा आहे। पर्याय आहे दाब, पर्जन्य, तापमान, वारा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वारा। प्रश्न क्रमांक 125, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा। तापमान दाखवण्यासाठी समताप रेषा वापरली जाते, हवेचा दाबासाठी संभार रेषा वापरली जाते, समुद्राची क्षारता समग्र रेषा वापरली जाते, समुद्र सपाटीपासून उंची समोच्चदर्शक रेषा। तर याचा चुकीची जोडी आहे समुद्राची क्षारता मोजण्यासाठी समग्र रेषा वापरली जाते, ही जोडी ही चुकीची आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 126, अभयारण्य म्हणजे? पर्याय आहेत जेथे अरण्याच्या वाढीस मुक्तता दिली जाते, जेथे मानवाच्या सुरक्षितता दिली जाते, जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात, जेथे मानवांच्या हिंसेपासून अभय मिळते। त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला अभयारण्य असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 127, कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते। कारण रिकामी जागा। पर्याय आहेत एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा, दुसऱ्या प्रदेशात मुबलक जागा उपलब्ध असते, लोकसंख्या स्वतंत्र समान वितरित होण्यासाठी, सर्वच प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, सर्वच प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 128, लोकसंख्या वाढ नगण्य असते याचा अर्थ रिकामी जागा। जन्मदर जास्त मृत्यूदर कमी, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी, स्थलांतर, साक्षरता दर कमी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी हे लोकसंख्या वाढ नगण्य असण्याचा अर्थ असा होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 129, प्रादेशिक विकासात खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा। पर्याय आहेत सुगम नद्या, चांगली नैसर्गिक बंदरे, प्राकृतिक घटक, नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक 130, मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात। कारण रिकामी जागा। पर्याय आहेत उत्पादनांचा एक आधुनिक प्रकार आहे, शहरात ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो, एकपिकी शेतीतील उत्पादन असते, ट्रकद्वारे शेतमाल बंदरात पोहोचविला जातो। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, शहरात ट्रकद्वारे भाजीपाला पुरविला जातो। या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।